जस्ट आत्ताच भन्नाट असं नाटक बघून आलोय, नाना थोडं थांबा ना. तर कशी पब्लिक शानी, वेलकम टू वाडकर वाणी. ऋषी हराळ दिग्दर्शित आणि लिखित नाना थोडं थांबा ना हे नाटक काल माऊली संकुल अहिल्यानगर इथे मी बघून आलो. हसून हसून पोट दुखलं, डोळ्यातून पाणी येत होतं आणि शेवट असा गोड केला की तो कधीही विसरला जाणार नाही. या नाटकाची खासियत आहे की तुम्ही हसता हसता कधी रडताल हे तुम्हीच सांगू शकत नाही. खूप जबरदस्त असं लिखाण, डायलॉग डिलिव्हरी, पंच आणि कॉमेडीचा तडका असं हे नाटक प्रत्येक चित्रपटप्रेमी, थिएटरप्रेमींना मी हे नाटक नक्की रेकमेंड करेल. खूप जबरदस्त अशी कॉमेडी आणि मी डेफिनेटली यामध्ये ऋषी हराळ, निलेश वैरागर, कृष्णा तिवारी अशी जबरदस्त अशी ऍक्टिंग केली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स आहे. कोण कधी येऊन काय धिंगाणा घालेल त्या ठिकाणी हे सांगू शकत नाही. या रंगमंचावरती इतकी जबरदस्त नाटकाची आणि कॉमेडी टायमिंग दिली आहे. लिखाण खूप छान आहे ऋषी हराळ यांचं आणि दिग्दर्शनही तेवढंच छान. ओव्हरऑल संपूर्ण नाटक हे प्रत्येक कॅरेक्टर हे जिथल्या तिथं ऍड केलेलं आहे. 1 मिनिटही, 2 तासांची ही 2 अंकाचं नाटक आहे. 2 तास नाटकाचा रनिंग टाइम असला तरी तुम्हाला 1 मिनिटही बोर होणार नाही. बघून आलोय, तुम्ही तुमच्या फॅमिली सहित बघून या. या नाटकाला मी माझ्या वतीने 5 पैकी 6 स्टार देईल. डेफिनेटली 1 स्टार जास्त देतोय कारण खूप नाटकं बघतो मी. नाटक प्रेमी पहिल्यापासूनच आहे. नाटक बघत असतो मी. बालगंधर्वलाही बघतो आणि इकडेही बघतो. पण या नाटकाची जी एक खासियत आहे की जे आपल्या गावखेड्याकडचे रील स्टार आहेत त्यांनी मिळून हे सगळं जे नाटक बसवलंय, 2 वर्षापूर्वीचं हे नाटक आहे, पण जे आता बघायला मिळते, प्रेक्षकांना अनुभवायला मिळते आणि तो कॉमेडी टायमिंग, पंच लाईन्स असतील आणि इमोशन, प्रत्येक इमोशन त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. एक भावाभावाचं नातं काय असतं हे नाटक आपल्याला शेवट डोळ्यामध्ये पाणी आणतं आणि आपल्याला ही गोष्टीची जाणीव करून देतं की घरामध्ये एक वडीलधारा माणूस किती गरजेचा असतो. तर मी हे नाटक बघून आलोय, तुम्ही नक्की बघा. संपूर्ण फॅमिली सोबत बघायला जा. नक्कीच तुमचे तिकिटाचे पैसे वसूल होतील. थोड्या दिवसामध्ये तुम्हाला डेट्स पुढच्या नाटकाचे मी टाकतो की कुठं आणि कधी अवेलेबल आहे. 23 मे रोजी पुण्यामध्ये बालगंधर्वला हे नाटक अवेलेबल आहे. त्या ठिकाणी नक्की जाऊन तुम्ही सर्वांनी प्रतिसाद द्या, बघा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.